नमस्कार मित्रांनो, आपल्या किचन क्वीन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साधी, पौष्टिक आणि खूपच चविष्ट घरगुती डाळ खिचडी। चला तर बघूया आपण साहित्य काय काय घेतलेले आहेत। 2 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत इथे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। व्हेजिटेबल मध्ये काय काय घेतलेले आहेत बघूया। 2 टोमॅटो घेतलेले आहेत स्लाइस करून, 3 कांदे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आहे। खिचडीमध्ये मला शेंगदाणे आवडते त्यामुळे मी शेंगदाणे पण घेतलेले आहेत इथे। 3 बटाटे घेतले आहेत कट करून, थोडे मोठे मोठेच घेतलेले आहेत जेणेकरून खिचडीमध्ये सगळे मॅश होतील, त्यामुळे थोडे मोठे घेतलेले आहेत। 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। चला तर आपण बघूया पौष्टिक अशी खिचडी। सगळ्यात अगोदर आपण तेल टाकून घेऊया। दोन पळ्या तेल टाकलेलं आहे मी। सगळ्यात अगोदर जिरे ऍड करायचे। थोडे जिरे असे तडतडून दिले पाहिजे म्हणजे मस्त फोडणी। जिरे टाकले, अगोदर मोहरी टाकली, व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचं याला। कढीपत्ता आहे तो पण ऍड करते, त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट असं मस्त लाल होऊन द्यायची। त्याच्यानंतर हे आपण एक एक ऍड करू। मिरची, त्याच्यानंतर कांदा, कांदा असा लाल होऊन द्यायचा, म्हणजे थोडासा फ्राय होऊन द्यायचा कांदा चांगल्या प्रकारे। कांदा व्यवस्थित चांगला फ्राय झालेला आहे आपला, चांगला मस्त लाल झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत थोडीशी लाल मिरची, थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडा काळा मसाला टाकते मी आणि थोडासा कांदा लसूण मसाला। नंतर हे व्यवस्थित असे आता आपण याच्यामध्ये व्हेजिटेबल ऍड करून घेऊ। टोमॅटो ऍड करू, नंतर बटाटा ऍड करू, याच्यामध्ये शेंगदाणे,
आणि कोथिंबीर आणि व्यवस्थित असं फ्राय करून घेऊयात। हे बघा किती छान आणि मस्त दिसत आहे। त्याच्यामध्ये आता आपण मीठ ॲड करून घेऊया। याच्यामध्ये आता आपण स्वच्छ धुतलेले डाळ आणि तांदूळ ॲड करणार आहोत। बघा व्यवस्थित हे फ्राय झालेलं आहेत। मी स्वच्छ तांदूळ आणि ही डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू, थोडं अजून करू। व्यवस्थित हलवून घेऊ त्याला, जेणेकरून व्यवस्थित ते पाण्यामध्ये मिक्स होईल तांदूळ आणि डाळ। आता आपली खिचडी याच्यामध्ये व्यवस्थित शिजत आहे, तर याला 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या। 3 शिट्ट्यामध्ये किंवा कधी कधी 2 शिट्ट्यामध्ये ही आपला खिचडी भात व्यवस्थित शिजतो। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, तर आता आपण ओपन करून बघू। वाव, खूप छान बनलेली आहे डाळ खिचडी। आपली डाळ खिचडी रेडी आहे, तयार झालेली आहे। खूप छान दिसत आहे, चवीला पण खूप छान आहे। तुम्ही नक्की एकदा करून बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।